भुवन में सान वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमो त्रियोग समाधिके. मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलं की या संसारामध्ये अनंत जीव आहेत. किती जीव आहेत? अनंत जीव आहेत. आणि हे अनंत जीव दुःखी आहेत आणि कशाची इच्छा करतात? सुखाची इच्छा करतात. सगळ्यांना सुख पाहिजे. मग अशा त्या दुःखी जीवांसाठी गुरु उपदेश देणार आहेत. आणि काय म्हणतात की त्या अनंत जीवांना, जे दुःखी आहेत, सुखाची इच्छा करतात, अशा त्या भव्य जीवांच्या दुःखाचं हरण करण्यासाठी आणि कल्याणकारी सुखकारी अशा त्या पावन अशा उपदेशाला गुरुदेव सांगणार आहेत किंवा गुरु उपदेश देणार आहेत. त्यानंतर आपण तिसरा छंद सुरू केला होता आणि त्यामध्ये पाहिलं की ताही सुनो भवी मन स्थिर आन. असा तो जो उपदेश दिला जाणार आहे, असा तो जो सुखकारी दुःखांपासून आपल्याला सोडवणारा उपदेश दिला जाणार आहे, तो उपदेश ऐका. ताही सुनो, त्या उपदेशाला तुम्ही ऐका. कसं ऐका? मन स्थिर आन, मनाला एकाग्र करून, सर्व विकारी भावांना सोडून, मोह राग द्वेषादी भावांना सोडून, विषय कषायादी भावांपासून निवृत्त होऊन आपल्याला तो उपदेश ऐकण्यास सांगत आहे. काय सांगितलं? की मन स्थिर आन, मनाला स्थिर करून. आपलं मन विचलित असतं, काल सांगितलं तुम्हाला. मग त्या विचलित मनाला स्थिर करून हे भव्य शिवांनो तुम्ही काय करा? जो चाहो अपनो कल्याण, ज्याला आपलं कल्याण खरंच करायचं आहे, ज्याला खरंच सुखाची प्राप्ती करायची आहे, त्यांनी काय करा? की हा उपदेश ऐका. कळलं? अशा त्या जीवांना म्हटलंय की तुम्ही हा उपदेश ऐका. बरं कसा पहा तो जो उपदेश? मोह महामद पियो अनादि भूली आपको भरमतवादी. आतापर्यंत या जीवाने काय केलं ते पुढच्या ओळीमध्ये सांगितलं. पहा याचा अर्थ वाचतोय. मोह महामद पियो, मोह रूपी महामद, मोह महामद पियो अनादि, मोह रूपी महामद प्यालेला आहे. कधीपासून? अनादीपासून. हा जीव, या जीवाने अनादी काळापासून मोहरूपी मदिरेचं पान केलं, मोहरूपी दारू प्यालेला आहे. एखादा दारू पिलेला व्यक्ती काय करतो? एखादा दारू पिलेला व्यक्ती त्याला शुद्धीत असतो का तो? त्याला काय करतोय माहिती आहे का? काय करायलोय, काय करतोय हे त्याला माहिती नसतं. आणि त्या मोहामध्ये, जसं या ठिकाणी ती दारू कोणती सांगितली? मोह. मोह म्हणजे काय? ममत्व परिणाम. हे माझं आहे, हे माझं आहे असं म्हणून हा जीव अनादी काळापासून या मोहरूपी मदिरेचं पान करून, ज्याप्रमाणे एखाद्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला दारू पिल्यानंतर काहीच कळत नाही, तो काय करतोय, त्याला काय करायला पाहिजे, त्याला काहीच कळत नाही. तो चालता चालता नालीतही पडतो आणि स्वतःला आनंदी मानतो. जाताना दुसऱ्याच्याच घरी जातो, स्वतःचं घर समजतो. आईला बायको म्हणेल, आईला बहीण म्हणेल, बायकोला बहीण म्हणेल, कुणाला काय म्हणेल काही सांगता येत नाही. एक वेळ काय झालं, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक व्यक्ती असाच दारू पिऊन एकदम मस्त त्याला चढली आणि तो स्वतःला राजा समजू लागला आणि तो मोठ्या मोठ्या गोष्टी गप्पा करायला लागला की हे सगळं दुकान मी खरेदी करेन. तितक्यात काय झालं, राजाची सवारी
त्याच्या समोरून जात होती. राजा तो हत्तीवर बसलेला, त्याचे सैनिक, घोडदळ वगैरे, राजाचा खूप मोठा थाट असतो की नाही. आणि तो राजा त्याच्या समोरून जात असताना राजाला विचारतोय, राजा तू हा हत्ती किती रुपयाला देतोस मला? आत्ता मी याला खरेदी करतो, सांग किती रुपयाला विकतोस तू? त्याला कळतंय का कुणाला बोलतोय तो? नाही बोल. त्याला काही माहिती नाही. तो त्याच्या धुंदीमध्ये स्वतःला राजा समजतोय आणि काय म्हणतोय की हे राजन, तुझा हत्ती तू किती रुपयाला देणार आहेस? मला विकत घ्यायचा आहे. राजाचा हत्ती कोणी विकत घेऊ शकतो का? तेवढे पैसे त्याच्यावर असतील का? पण नाही. तो स्वतःला राजा समजू लागलाय. खरं पाहता तसं नाही आहे, परंतु तो स्वतःचा स्वभाव विसरून गेलाय की तो एक गरीब आहे आणि राजालाच म्हणतोय की तुझा हत्ती विकणार का? राजाने काय केलं असेल? राजाला माहिती की हा प्यालेला आहे, याला स्वतःची शुद्धी नाही, त्यामुळे त्याला काय करतात, दुसऱ्या दिवशी दरबारात बोलवतात. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची ती दारू उतरते तेव्हा त्याला कळते की अरे आपण तर खूप मोठी घोडचूक केली आहे. काय घोडचूक केली की आपण राजालाच काय करत होतो, हत्ती मागत होतो विकत. हे चल रे, दे लवकर, उतर खाली, मीच घोड्यावर बसतो होता, मीच हत्तीवर बसतोय. मग त्याला चूक कळाली, अरे मी तर राजाला हत्ती मागत होतो. राजाने बोलवलं, का रे बाबा, माझा हत्ती विकत घेतोस का? त्याने काय म्हणावं, नाही. मग म्हणे, काल जो हत्ती विकत मागत होता त्याचं किंमत विचारत होता, तो कुठे आहे? तो राजन, तो सध्या नाहीये, तो गेला. तो फक्त कधी येतो? चढल्यानंतर, दारू चढल्यानंतर. मग अशा प्रकारे मला सांगा, दारू पिणारा व्यक्ती त्याला स्वतःची शुद्धी असेल का बरं? नसणार आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून तसाच प्रकारे या जीवाने मोहरूपी मदिरा, मोह म्हणजे काय? अपनत्व भाव, माझेपणाचा भाव. आई माझी आहे, बाबा माझे आहेत, भाऊ माझा आहे, घर माझं आहे, कपडे माझे आहेत, शरीर माझं आहे, पुस्तक माझं आहे, माझं करत राहतो की नाही? हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. आणि मग एखादी गोष्ट हरवली की मग रडत बसतो. स्वतःची आवडती पेन, माझी पेन असं म्हणत होता आणि ती पेन हरवली, काय होईल? रडत बसणार. अरे माझी पेन होती, चांगली चालायची, माझी आवडती पेन होती, ती चालल्या गेली. आणि जर काही एखादी पेन, तुमच्याकडे भरपूर पेन आहेत परंतु त्यामध्ये ममत्व भाव नाही आहे, माझेपणाचा भाव नाही आहे, तर तुमची पेन जरी हरवली तुम्हाला दुःख होईल का? दुःख होणार नाही. मग दुःखाच्या मागे कुणाचा हात आहे? या मोहाचा हात आहे. कुणाचा? मोह म्हणजे काय? अपनत्वाची भावना, माझेपणाची भावना. वस्तूमध्ये असलेलं जे ममत्व आहे, माझं, मम म्हणजे माझं, संस्कृतमध्ये तुम्ही शिकाल आता, ठीक आहे? तर ममत्वपणाची भावना की हे माझं आहे, हा जो भाव आहे त्याचं नाव आहे मोह. आणि हा भाव त्याला प्रत्येक पर्यायामध्ये गेल्यावर होतो, प्रत्येक वस्तूसोबत होतो, त्याच्यासोबत असणारी. एक सहज शर्ट पहा बरं का, तुमचं शर्ट जर का तुम्हाला कुठे बाहेर पडलेलं मिळालं, तुम्ही काय करता? आणता, झटकता आणि व्यवस्थित ठेवून देता. कारण काय? कुणाचं शर्ट आहे? सरळ काय ते माझं शर्ट आहे. कळालं? खरं पाहता शर्ट हे आत्म्याचं, जीवाचं होऊ शकतं का? संयोग मिळालेला आहे. प्रत्येक वेळी सोबत राहणार आहे का हे शर्ट? नाही. परंतु या प्रत्येक दिसणाऱ्या वस्तूला, त्याच्या संयोगामध्ये येणाऱ्या सगळ्या वस्तूला तो काय समजतो? माझं आहे. आणि असा त्याचा हा जो मोह परिणाम आहे, मोहाचा भाव आहे, हा कधीपासून आहे? अनादी काळापासून आहे. आणि म्हणून हा संसारावर भटकतोय. म्हणून म्हणलं की मोह महामद पियो अनादी, याने मोहरूपी महामद पिलेला आहे. मोहरूपी दारू प्यालेला आहे हा. आणि कधीपासून प्यालेला आहे? आज काल परवा पिली का? काल परवापासून याला आपलं मानतोय का? अनादी काळापासून. शरीराला कधीपासून आपलं मानतोय? अनादी काळापासून. जेव्हा जेव्हा याला शरीर मिळालं तेव्हा तेव्हा तो शरीराला आपलंच मानतो की मी हे आहे, बाहेरून दिसणारं शरीर मीच आहे. परंतु मला सांगा, जेव्हा एखादा व्यक्ती मरतो तेव्हा शरीर, त्यामध्ये जीव असतो का? तेव्हा एखादा कुणी मेलाय, व्यक्ती गेलाय, तर अशा वेळेस आपण काय म्हणतो?
की तो सध्या आहे का त्यामध्ये? व्यक्ती मेला, जिवंत नाही, म्हणजे त्या शरीराला पण सामावून ठेवतो का मग? नाही. अंतिम संस्कार करतो. मग शरीर ते माझं आहे का मग? माझं होऊ शकतं का? माझं होऊ शकत नाही. परंतु याने अनादीपासून काय म्हणा, अनादी, अन अधिक आदी, म्हणजे त्याची सुरुवातच कधी झालेली नाही. अनंत काळापर्यंत आणखी समोर समोर चालत गेलो आपण मागच्या साईडला, त्याची सुरुवात आपल्याला भेटणारच नाही. अच्छा, अनादी काळापासून, अन आदी, ज्याची सुरुवातच नाही आहे, अन अनंत, अन अंत, ज्याचा काही शेवटच नाही, तर आपण अनंत म्हणतो. ज्याची काही सुरुवातच नाही आहे, मागे चालत जा, त्याचा सुरुवात, उगमस्थान पहा, उगमस्थान कधी मिळणारच नाही. सुरुवात कुठून झाली? की जीव, या जीवाला जेव्हापासून शरीराचा संयोग आहे तेव्हापासून हा शरीराला आपलं मानतो. मग शरीराचा संयोग कधीपासून आहे? अनादी काळापासून. मागच्या भवातही होता, त्याच्या मागच्या भवातही होता, त्याच्या आधी देखील होता. आणि तेव्हापासून काय करतोय हा जीव? शरीराला माझं समजतोय. आजूबाजूचा जो संयोगी परिवार आहे ना, संयोगी सगळे भाव मिळाले, आपले आई बाबा, घर, भाऊ बहीण, सगळ्यांना आपलं मानतोय. आणि याच कारणाने मोह महामद पियो अनादी, अनादी काळापासून काय प्यालेला आहे? हा मोहरूपी मदिरा पिलेला आहे. मोहरूपी मदिरा म्हणजे दारू, मदिरा म्हणजे काय? दारू प्यालेला आहे. आणि भूल यापको भरमतवादी, आणि त्या कारणाने तो कुणाला विसरलाय? स्वतःला विसरला. तो हत्ती विकत मागत होता तो व्यक्ती स्वतःला विसरला होता की नाही? मी कोण आहे त्याला माहीतच नाही आहे. मग असं जर का मी स्वतःला विसरलो तर स्वतःचा स्वभाव ओळखू शकेन का? ओळखू शकणार नाही. मग हा अनादी काळापासून मोहरूपी मदिरेचं पान करून, मोहरूपी दारू पिऊन स्वतःचा स्वभाव भरमतवादी, स्वतःचा जो स्वभाव तो विसरून गेलेला आहे, आणि त्यामुळे हा संसारामध्ये भटकत आहे. याला उपदेशाची गरज आहे की नाही सगळ्यांना? आणि कुणाला ऐकायला सांगितलं जो खरंच आपलं कल्याण इच्छितात. आणि पहिल्याच छंदामध्ये, याच्या आधीच्या छंदामध्ये काय सांगितलं? कुणाला सुख पाहिजे? सगळ्यांना सुख पाहिजे. सगळ्यांना पाहिजे की नाही? जे त्रिभुवन में जीवनंत सुख चाहे, दुख दे भयवंत ताते दुख हारी सुखकार. आणि त्यांच्यासाठी सगळेच सुखाची इच्छा करतात, त्यांच्यासाठी म्हणून श्री गुरुदेव किंवा सद्गुरु, गुरु काय करतात? उपदेश देतात. कशाचा उपदेश देणार आहेत? सुखाचा उपदेश देणार आहेत. परत तिथे सांगतात की ताही सुनो, ताही म्हणजे त्याला ऐका. कशाला ऐका? उपदेशाला ऐका. कशाला ऐका? उपदेशाला ऐका. जे गुरु उपदेश देणार आहेत त्याला तुम्ही ऐका. कुणाला सांगितलं? ताही सुनो भवी मनस्थिरान. भवी म्हणजे सांगितलं होतं भव्य जीवांनो, मोक्षाला जायची ज्याची योग्यता आहे असे भव्य जनांनो काय करा? उपदेश ऐका. आणि आणखी ट्रेस सांगितलं कुणाला ऐकायचं आहे? की ज्याला खरंच सुखाची प्राप्ती करायची त्यांनी ऐका. म्हणजे तुम्ही व्यवस्थित ऐकाल आणि त्या उपदेशाचा तुम्हाला फायदा होईल. जो चाहो अपनो कल्याण, मन स्थिर करून उपदेश ऐकायचा आहे. आणि कोण? की ज्यांना खरंच, पुन्हा काय म्हटलंय की जो चाहो, जो म्हणजे ज्याला, चाहो म्हणजे पाहिजे, काय पाहिजे? आत्मकल्याण, स्वतःचं. आपण म्हणजे आपलं कल्याण करून घ्यायचं आहे, परम कल्याण करायचं आहे, त्यांनी हा उपदेश ऐकावा. आणि पुन्हा सांगितलंय पहा, सुरुवात केली उपदेशाची. काय सांगितलंय? की हा जो जीव आहे ज्याला उपदेशाची गरज आहे त्याचं कारण काय आहे? कारण हा अनादी काळापासून संसारामध्ये भटकत आलेला आहे. कधी तिर्यंच्या गतीमध्ये जातो, कधी मनुष्य गतीमध्ये येतो, कधी पुन्हा देवगतीमध्ये जातो, परत नरक गतीमध्ये जातो. असं भ्रमण करतो. कधीपासून भ्रमण करतो? अनादी काळापासून. ज्याची सुरुवात नाही त्याला अनादी म्हणतात आणि ज्याचा अंत नाही त्याला अनंत म्हणतात. म्हणजे येणाऱ्या काळापर्यंत आपण म्हणत गेलो तर अनंत होईल. आणि मागे कधीपासून आहे? जर का त्याने स्वतःचा स्वभाव ओळखला नाही, मोहामध्ये अडकून राहिला, तर कधीपर्यंत राहील? अनंत काळापर्यंत राहील. कळालं? म्हणून सांगतायत की हा जीव मोहरूपी मदिरेचं पान करून, मोहरूपी दारू पिऊन या संसारामध्ये भटकत आहे. अनादी काळापासून भटकत आहे. आणि भूली आपको, भूली म्हणजे विसरून. भूली म्हणजे काय?
कुणाला विसरून? आपको, स्वतःला विसरून. ठीक आहे, आपको भुली वादी भरमत, म्हणजे स्वतःला विसरून निष्कारण भटकत आहे. भावार्थ पहा पृष्ठ क्रमांक 5 वर. हे जीवांनो, तुम्ही निश्चल शांत चित्ताने हा गुरुचा उपदेश ऐका. निश्चल शांत चित्ताने मन स्थिर करून गुरुचा उपदेश ऐका. संसारी जीवाच्या या व्यर्थ भटकण्याचे निदान गुरुनी सांगितले आहे. निदान म्हणजे कारण. भटकण्याचं मुख्य कारण काय आहे की मोह. मुख्य कारण काय आहे? मोह. ज्या मोहाच्या वश होऊन मोहरूपी दारूचं पान करून स्वतःला हा विसरून गेलेला आहे. दारू पिलेला माणूस मदमस्त होऊन जातो. त्याला स्वतःचं भान राहत नाही. अशा प्रकारे हा जो संसारी जीव आहे याचं महत्त्वाचं जे कारण निदान या गुरुने या रोगाचे, ज्या प्रकारे एखादा कुशल वैद्य आहे, एखादा खूप चांगला डॉक्टर आहे, त्याच्याकडे जाल तर तो काय करतो? आपल्या रोगाचं निदान करतो की तुम्हाला नेमकं झालं काय. व्हायरल फीवर आहे का, तुम्हाला टायफॉइड निघालेला आहे का, तुम्हाला डेंग्यू आहे. जोपर्यंत तुमचा रोग तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत त्यावर योग्य ती औषध आपल्याला घेता येईल का? नाही. मग योग्य ती औषध घेण्यासाठी योग्य ते निदान होणं आवश्यक आहे की नेमका रोग कोणता आहे हे कळणं आवश्यक आहे. त्याच प्रकारे जे सद्गुरू आहे, जे गुरु आहेत, ते काय करतात? एका चांगल्या वैद्यासारखं काम करतात. वैद्य म्हणजे डॉक्टर. एक कुशल वैद्य रोगाचे निदान करतो, लक्षण सांगतो आणि इलाज सांगतो. तसेच वीतरागी संत हे जीव मात्राचे अकारण वैद्य आहे. आपल्या जीवाचे काय वैद्य आहेत? ते जीवाला कोणता रोग झाला हे सांगणारे वैद्य आहेत. व ते प्रथमतः रोगाचे निदान सांगतात की नेमका रोग काय आहे, तुम्ही संसारात भटकण्याचं कारण काय आहे. दुसऱ्या ओळीमध्ये नेमकं कारण सांगितलंय की तुम्ही का भटकता, का भटकत आले आहात, त्याचं निदान सांगून लक्षणे सांगतात व नंतर कारणे सांगून उपचार सांगतात की तुम्हाला नेमकं काय करायला पाहिजे. ठीक आहे, मोह रूपी मदिरेचं पान केले अनादी काळापासून स्वतःला विसरून गेला आहात, ही सगळ्यात मोठी चुकी आहे. मग याच्यावरचा उपाय काय आहे तो पुढे पुढे सांगणार आहे. कळालं? सर्व संसारी जीवांना भवबंधनाचा रोग जडलेला आहे. संसारी जीवांना कोणता? भवबंधनाचा. पुढचा भाव बांधला गेला, त्याच्या पुढचा भाव देखील बांधला गेला. संसारामध्ये भटकतोय, परिणाम बिघडवतोय आणि जसे परिणाम बिघडवतोय तसं तसं पुढच्या भवाचा तो बंद करून घेतोय, म्हणजे संसार वाढवतोय. आपल्याला संसारापासून मुक्त व्हायचं की नाही, मोक्ष प्राप्त करायचं आहे, मोक्षाची प्राप्ती करायची आहे. परंतु असा जर का हा भ्रमत राहिला तर काय होईल? आपले भाव वाढत जातील. त्यामुळे म्हटलंय की या संसारी जीवांना भवबंधनाचा रोग जडलेला आहे आणि त्याचे मूळ कारण हा जीव मोहरूपी मदिरा पिऊन स्वतःला विसरलेला आहे. त्याचं मुख्य कारण काय संसारामध्ये भटकण्याचं? की याने मोहरूपी मदिरा पिलेली आहे. दारूच्या नशेत दारुड्या स्वतःचे कुल शील विसरतो. कोणत्या कुळात जन्मलेला आहे, त्याचं शील काय, चारित्र्य काय आहे, सगळं काय विसरून जातो. आणि एखादा श्रेष्ठ व्यक्ती देखील दारू पिल्यानंतर नशेमध्ये असं काही बरळत राहतो की त्याने असं पूर्वी कधीच केलं नसतं. होतं असं. म्हणून तो स्वतःचा कुल, स्वतःचं शील सगळं विसरतो. मानवाला न शोभणाऱ्या क्रिया करतो. म्हटलं की नाही, आईला बहीण म्हणेल, बहिणीला आई म्हणेल, बहिणीला बायको म्हणेल, बायकोला बहीण म्हणेल, एका दुसऱ्याच्या घरात जाईल म्हणे की हे माझं घर आहे. जाता आता नालीमध्ये पडेल, पण तिथे देखील त्याला कळणार का कुठे पडलोय ते? त्याला काहीच कळणार नाही. आणि अयोग्य सगळ्या त्या क्रिया तो करेल. तर अशा प्रकारे कोणत्याही गोष्टीला आपण जर का त्यावेळेस त्या नशेमध्ये असताना त्याला कळणार नाही काय करायचं. कळेल का? कळणारच नाही. तशाच प्रकारे हा जो जीव आहे अनादी काळापासून याने मोहरूपी मदिरा पान केलेली आहे. मोहरूपी दारूचं पान केले, नशेमध्ये तो स्वतःला विसरतोय, स्वतःचा स्वभाव विसरतो आणि काय करतो? पुढचा संसार बांधत जातो. पुढे पहा आणखी काय सांगितलंय.
दारूच्या नशेत दारुड्या स्वतःचे कुलशील विसरतो, मानवाला न शोभणाऱ्या क्रिया तो करतो. तद्वत हा प्राणी मोह मिथ्यात्व रूप मद्याचे प्राशन करून, प्राशन म्हणजे पिणे, ठीक आहे, मोहरूपी मद्य म्हणजे दारू, दारूचे प्राशन करून आपल्या दारूचे प्राशन करून स्वतःला विसरतो, अस्वाभाविक आत्मविरोधी क्रिया करतो. अस्वाभाविक जो आपला स्वभाव नाही आहे, बरोबर आहे, अशा अस्वाभाविक आत्मविरोधी क्रिया करतो, ज्या आत्म्याच्या विरोधी आहेत. जसं की परद्रव्य माझे नाहीत पण त्याला माझं मानणं, राग द्वेषादी विकारी भावांना आपलं मानणं, मोह राग द्वेष या सगळ्या विकारी भावांना दोषांना आपलं समजणं, चार कषायामध्ये लिप्त राहणं. कोणकोणत्या चार कषाय? क्रोध मान माया लोभ, या चारही कषायांमध्ये लिप्त राहणं, या सगळ्या अशा आत्मविरोधी क्रिया तो करतो. जो भाव धारण करतो तसे स्वतःला मानून आपल्या चैतन्य स्वरूपाला विसरतो व विनाकारणच चारही गतींमध्ये भवभ्रमण करत राहतो. भवभ्रमण करत राहतो, फिरत राहतो. भ्रमण करणे फिरणे, तो फिरत राहतो, कधी या गतीमध्ये कधी त्या गतीमध्ये. त्याचं कारण काय आहे की स्वभावाची प्राप्ती नाही आहे, स्वतःच्या स्वभावाबद्दल जाणलंच नाही. आणि स्वतःच्या स्वभावाबद्दल न जाणण्याचं कारण काय सांगितलं? काय पिलेला आहे तो? मोहरूपी मदिरा पिलेला आहे. तर अशा प्रकारे पुढे सांगतात, या ग्रंथाला लाभलेले पूर्व परंपरेचे पाठबळ व निगोद दशेचे वर्णन या पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या 2 ओळीमध्ये केलेलं आहे. आपण वाचूया. एकदा मी म्हणतोय, तुम्ही ऐकून घ्या आणि मग आपण रिपीट करूया. फक्त ऐकून घ्या. तास भ्रमण की है बहु कथा, पै कछु कहूँ कही मुनि जथा, काल अनंत निगोद मझार, बीत्यो एकेन्द्रिय तन धार. तास भ्रमण की है बहु कथा, पै कछु कहूँ कही मुनि जथा, काल अनंत निगोद मझार, बीत्यो एकेन्द्रिय तन धार. तास भ्रमण की, तास भ्रमण की म्हणजे काय? त्या भ्रमणाची. आतापर्यंत या जीवाने काय केलंय? मोहरूपी मदिरा पान केलं आणि त्या संसारातील भ्रमणाची कथा इथे सांगणार आहे. त्याने काय केलं? सर्वात पहिले मदिरा पान केलं. कधीपासून? अनादी काळापासून. आणि तो स्वतःला विसरला. इकडं पडतोय, कधी तिकडं पडतोय, कधी इकडच्या गतीत, कधी तिकडच्या गतीत, कधी नरकामध्ये, कधी देवगतीमध्ये, कधी मनुष्य गतीमध्ये. समजा त्याला तो नशेतून निघाला, मनुष्य गतीमध्ये आला, तरी देखील तो स्वतःचा स्वभाव ओळखतो का? नाही ओळखत. इथे देखील तो स्वतःला विसरून राहतो आणि स्वतःला विसरून पुन्हा कर्मबंध करतो, कर्म बांधतो, रागदोषाचे परिणाम करतो, क्रोधमान माया लोभादी 4 कषायामध्ये अडकतो आणि पुन्हा संसारामध्ये भटकतो. एक गती, मग दुसरी गती, पुन्हा तिसरी गती. ते गीत ऐकलं तुम्ही? 4 गतींचं वर्णन केलं त्यामध्ये. कोणतं आहे? दौड़ा 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 चेतन 4 गति में दौड़ा, मनुष्य गति में पहुंचा, दुखों को जब देखा, मान में गवाया, जीवन भटक गई फिर नौका. दौड़ा 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 चेतन 4 गति में दौड़ा, नरक गति में पहुंचा, दुखों को जब देखा, क्रोध में गवाया, जीवन भटक गई फिर नौका. दौड़ा 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 चेतन 4 गति में दौड़ा, तिर्यंच गति में पहुंचा, दुखों को जब देखा, माया में गवाया, जीवन भटक गई फिर नौका. दौड़ा 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 चेतन 4 गति में दौड़ा, देव गति में पहुंचा, दुखों को जब देखा. देव गतीमध्ये देखील दुःख आहे.
तिथे देखील सुख नाही आहे, सुखाभास वाटतं की सुख आहे, पण तिथे देखील दुःख आहे. आणि त्या ठिकाणी देखील लोभ में गवाया जीवन भटक गई फिर नौका. म्हणजे प्रत्येक ठिकाणी नौका ही काय होते, नाव भटकते आणि एका ठिकाणी भटकून दुसऱ्या गतीमध्ये जाते, तिथे राहते, तिथे देखील नाव भटकते, परत काय होते तिसऱ्या गतीमध्ये जाते, तिथेही नाव भटकते, पुन्हा चौथ्या गतीमध्ये जाते. आणि हे जे चक्र आहे हे कधीपासून चालू आहे, कधीपासून आहे, अनादी काळापासून आहे. आणि म्हणून सांगतायत की तास भ्रमण की, त्या संसारातील जीवाच्या भटकंतीची तास भ्रमण की हे बहुकथा, खूप मोठी कथा आहे. हा, खूप मोठी कथा, कारण की अनादी काळापासून तो फिरतोय, कितीतरी वर्ष झाले, ज्याला काउंट पण करता येणार नाही, मोजता देखील येणार नाही. मग एवढी मोठी गोष्ट आहे, ती जर का सांगत बसलो तर काय होईल, हा जन्मही अपुरा पडेल. तास भ्रमण की, त्याची तास भ्रमण, भ्रमण म्हणजे फिरण्याची कथा कशी आहे, बहु म्हणजे खूप मोठी आहे, बहु म्हणजे खूप मोठी आहे. पै कछु कहूं, आणि त्यात तिथली पै कछु कहूं की त्यामधली देखील, परंतु त्यामधली मी फार कमी अशी, परंतु ज्याप्रमाणे पूर्व मुनींनी जशी सांगितलेली आहे. पै कछु कहूं कही मुनी जथा, पूर्व आचार्याने जशी सांगितलेली आहे, पूर्वी झालेल्या गुरूंनी जशी ती कथा सांगितलेली आहे, तशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. काय सांगितलं की ती जी गोष्ट आहे तुम्हाला सांगण्याचा मात्र प्रयत्न करणार आहे. एवढी मोठी गोष्ट तर सांगू शकत नाही, परंतु जशी मी गुरूंकडून ऐकली, गुरूंनी जशी सांगितली तशीच गोष्ट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढे म्हणतात की काल अनंत निगोध मजार, त्यापैकी अनंत काळ कुठे गेला, अनंत काळ हा निगोधामध्ये गेला. निगोध काय आहे, ज्या ठिकाणी जीव एकेंद्रिय अवस्थेमध्ये राहून त्यामध्ये जन्म मरण करत राहतो, त्याला नित्य निगोध म्हटलंय. हा, सुरुवातीला हा जीव नित्य निगोधामध्ये असतो, जन्म मरण त्यातच एक श्वास में अठतच बार. पुढे आता चर्चा सुरू करणार की नाही, आता एखादं नाटक सुरू करतोय तर पहिले ट्रेलर सांगून दिलं की असं असं यामध्ये होणार आहे. काय होणार आहे की जीवाच्या संसाराच्या भटकंतीची कथा सांगणार आहे. हा, आणि ती कथा कशी आहे, खूप मोठी आहे. मग जशी गुरूंनी सांगितली, पूर्वाचार्यांनी सांगितली, तशा प्रकारे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि या चौथ्या छंदामध्ये ते सांगतात की तास भ्रमण की है बहु कथा पै कछु कहूं कही मुनी यथा. काल अनंत, अनंत काळ की ज्याचा कुठेही अंत नाही, असा अनंत काळ कुठे गेला, निगोध मझार, निगोधमध्ये गेला. निगोध म्हणजे काय की ज्या ठिकाणी स्पर्शनेंद्रिय मात्र शरीर असतं, एकच इंद्रियामध्ये जीव एकच इंद्रियासोबत जन्मतो आणि मरतो, जन्म मरण त्याच निगोधामध्ये करतो, त्याच ठिकाणी करतो, त्याला नित्य निगोध म्हटलेला आहे. आणि जेव्हा एखादा जीव नित्य निगोधातून, एखाद्या निगोधातून निघतो, दुसरा भाव धारण करतो, परत निगोधामध्ये जातो, त्याला इतर निगोध म्हटलंय. तर अशा प्रकारे निगोधाचे दोन भेद आहेत, दोन भाग आहेत, हा, दोन प्रकार आहेत. की अनंत काळ ज्या निगोधामध्ये राहतो त्याला काय म्हणतो आपण, नित्य निगोध. फक्त किती इंद्रिय, ठीक आहे, आणि एक इंद्रिय, तीही स्पर्शनेंद्रिय फक्त. एकदम अत्यंत सूक्ष्म जीव असतात की नाही, इकडे तिकडे फिरणारे, ते एकेंद्रिय जीव कुठे आहेत, निगोधामध्ये आहेत, त्याला आपण निगोध म्हणू शकतो निश्चित रूपाने. तर सुरुवात कुठून झाली, आता निगोधापासून झाली, ज्यामध्ये एकेंद्रियच आहे, सूक्ष्म जीव आहेत, जन्म मरण करत राहतात. हा, आणि हे कधीपासून आहेत, अनंत काळापासून. काल अनंत कुठे गेला, निगोधामध्ये गेला आपला. आता सध्या मनुष्यगतीमध्ये आलो की नाही, मग इथे कसे आलो आपण, माहिती आहे कुणाला, ती कथा आपण यामध्ये पाहणार आहोत की आपण मनुष्य कसं झालो. इथपर्यंत यायला आपल्याला किती अडथळे पार करावे लागले, मनुष्य भाव मिळणं किती दुर्लभ, किती कठीण आहे, हे आपण या श्लोका आधी पुढच्या या छंदांमध्ये पाहणार आहोत. सगळ्यांनी ती कथा जाणून घ्यायची की नाही, नक्की सगळ्यांना आनंद आला पाहिजे, कळायला पाहिजे की मी कुठून आलोय. आणि असं आपल्याला मनुष्यभाव जो मिळालाय, त्यामध्ये देखील जैन कुळ मिळालं. आणि हे कशासाठी आहे, असंच व्यर्थ करण्यासाठी का, व्यर्थ घालवण्यासाठी आहे का, त्यामध्ये आपल्याला आत्मकल्याण करायला पाहिजे, आपण स्वतःला जाणायला पाहिजे. हेच परम
आपण कल्याण या शास्त्राच्या स्वाध्यायातून करू शकतो. ती गोष्ट सगळ्यांना ऐकायची आता. चला ठीक आहे, उद्यापासून आपण ती गोष्ट सुरू करतो. ठीक आहे. हां, सगळ्यांनी हात जोडा, नमोकार मंत्र म्हणायचा.